मी काल एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभाजीनगरात समृद्धी महामार्गात 1150 कोटी रुपये जिचं व्हॅल्युएशन आहे अशी जागा संभाजीनगरातील एक जावेद नावाची व्यक्ती जी संदीपान भुमरे यांची चालक आहे, हिच्या माध्यमातून हिबानामा एक वाघमारे नावाचं कुटुंब आहे त्यांच्याकडून करून घेऊन हे 1150 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा जो मुद्दा आहे की या जावेदचा जन्म 85चा आणि 71ला हिबानामा कसा होऊ शकतो। माननीय खासदार भुमरे साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की 174 गट नंबर तिथं अस्तित्वातच नाही। मला वाटतं माझ्या पत्रात मी स्पष्टपणे म्हटलं की 174 गट आधीचा आहे, आता त्याचा सर्वे नंबर 89 झालेला आहे। बरं, आता मी काय भुमरे साहेबांनी 1150 कोटी रुपये घेतले असंही म्हटलेलं नाही। माझा मुद्दा एवढाच होता की 1985चा जन्मलेला व्यक्ती 1971ला हिबानामा करतो, तो भुमरे साहेबाचा चालक आहे की नाही। एक, हिंदू कुटुंब मुस्लिमांना हिबानामा कसा करून देऊ शकतो। दोन, आणि मग याच्यामध्ये अशा पद्धतीनं फाईल पुढे सरकवणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असं माझं सरळ एवढंच माझं म्हणणं आहे। आणि असं असताना मला असं वाटतं मिरची भुमरे साहेबांना का लागली, एका वकिलाला का लागली मला कळालं नाही। मग हा वकील जो आहे हा शहरातले असेच धंदे करतो, हा माझं स्पष्ट मत आहे। काय नाव त्याचं, गावाने बिवाने नाव आहे त्याचं। अशाच पद्धतीनं जमिनीचे जेवढ्या त्याच्याकडे केसेस आहेत त्या अशाच पद्धतीच्या आहे, फसवणुकीच्या लुटण्याच्या अशाच केसेस या वकिलाकडे, गव्हाणे नामक वकिलाकडे आहे।